और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार किसन कथोरे तसेच नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्याकडे केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे व मनोज कनोजे यांनी गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात तर नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांची नगर परिषदेतील दालनात भेट घेऊन याबाबतचं निवेदन दिलं आहे। वर्षापूर्वी या इमारतीचं उद्घाटन सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यावेळेस या राज्याचे म्हणजे तिजोरीच्या चाब्या ज्या होत्या त्या दादाच्या हातात होत्या। दादा कधीच असं भेदभाव बघत नव्हते की हा माझ्या पक्षाची इमारत की माझ्या पक्षाची सत्ता तिथं आहे नाही आहे। एक चांगल्या विकासाच्या भावनेतून दादांनी सुद्धा या इमारत उभी करण्यामध्ये त्यांच्या अर्थमंत्रीच्या काळात भरघोस निधी त्या दिलेला आहे आणि आज बदलापूर शहरामध्ये दादाच्या नावाची ओळख आहेच, परंतु दादाचं नाव आणखी अजरामर राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून या सभागृहाला अजितदादा पवार साहेब यांचं नाव या सभागृहाला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।